नमस्कार मित्रांनो, आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन मी तुमच्यासाठी आलेले। आज मी अकोल्यामध्ये घडलेली एक सत्य घटना घेऊन आलेले। धीराच्या प्रेमात आंधळी होऊन महिलेने स्वतःच्या पतीचा खून केला आणि नाटक असं रचलं की तुम्ही विश्वास नाही करू शकणार। सगळं सविस्तर सांगतो, पण त्याआधी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। मित्रांनो, गेल्या टायमाला मी एक व्हिडिओ सोडला होता, तर व्हिडिओची क्वालिटी थोडीशी खराब आहे, त्यासाठी मी तुमची माफी मागतो। पण अशी चुकी होणार नाही। तसंच माझे व्हिडिओ काढताना माझा चेहरा तुम्हाला नीट दिसत नसेल तरी पण मला काय हरकत नाही, काय त्यासाठी काहीतरी प्रोसेस आहे, मागा लाईट लावलं की होऊन जाईल। पण सध्या ते पैशाची तांत्रिक अडचण असल्यामुळं मी एवढं सगळं करू शकलो नाही। पण माझी स्टोरीकडे ध्यान द्या की माझ्या चेहऱ्याकडे। तुळगी गावामध्ये मिसरे नावाचे दोन दाम्पत्य राहत होते। त्यांचे नाव प्रमोद मिसरे आणि मंगला मिसरे। मंगला ही पहिली हाऊस वाईफ होती आणि प्रमोद हे काय जास्त शिकलेला नव्हता। तो एक दिवस इकडे काम केले की 2 दिवस तिकडे काम करणारा, म्हणजे ठेकेदारी पद्धतीने तो काम करणारा। म्हणून त्यांचं काही घर काही चलत नव्हतं, म्हणून ते बाळीपूर येथे वीटभट्टी इथे कामाला आले आणि त्यांचा सुखाचा संसार चालू झाला। सुखाचा संसार चालू असताना प्रमोदला असे मित्र भेटले की त्याची संगत जी आहे चुकीची लागली, म्हणजे त्याला दारूची संगत लागली आणि तो दारू प्यायला लागला। असंच करता करता दारू प्यायला लागला आणि घरामध्ये दारू पिल्यामुळे भांडणं व्हायला लागली। मंगला आणि प्रमोद यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला दारूमुळे। ह्याच कारणावर मंगला प्रमोदवर रुसायला लागली। तारीख आहे 20 मार्च। ह्या तारखेला प्रमोदचा अचानक मृत्यू होतो आणि सकाळी मंगला आपल्या नवऱ्याला उठवायला जाती, तेव्हा नवरा काय उठत नाही। तेव्हाच मंगला छाती फोडून रडायला सुरुवात करते आणि गाववाल्याला वरडून बोलवते। तेव्हा गाववाले सगळे बघतात, त्याला देखील विश्वास बसत नाही की आता प्रमोद आपल्यामध्ये राहिलेला नाही। गाववाले पोलिसांना फोन करतात, इथली सगळी घटना सांगतात। पोलिसांना याची माहिती मिळताच ते डेड बॉडी बघायला आले आणि सगळी माहिती विचारपूस करू लागले। तर मंगलाने सांगितलं की माझा नवरा दारूचा इतका नाद लागला होता की त्याची दारू काही सुटणार नव्हती। पहिला तो दारू पित नव्हता, आता त्याला असे काही मित्र भेटले, त्याला दारूचा असा नाद लागला की त्याची काही दारू सुटली नाही आणि ह्याच्यामुळे माझी आणि माझ्या नवऱ्याची भांडणं होत होती। अशी मंगलाने पोलिसांना स्टेटमेंट दिली। स्टेटमेंट दिल्यामुळे पोलिसांनी ती सगळी जबानी नोंद केली। बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलं। बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवल्याच्या नंतर त्याला काही 3-4 दिवस होणार होते, कारण डॉक्टरला ते काहीतरी संशयपद लागलं होतं। म्हणून मंगलाला पण 3-4 वेळा अकोला पोलीस स्टेशन इथं सारखं बोलवलं जात होतं, कारण इन्क्वायरीच्या नावाखाली। असंच करता करता प्रमोदचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो आणि त्या रिपोर्ट मध्ये एक धक्कादायक खुलासा होतो। प्रमोद हा हृदयविकारांनी नाही मेला, त्याचा गळा आवळून मारण्यात आलेला आहे। पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याच्या नंतर पोलिसांमध्ये खळबळ उडती। आरोपीचे धागेदोरे शोधायला सुरुवात करतात। या सगळी घटनेची माहिती मंगलाला सांगत नाही, कारण पोलिसांच्या नजरेमध्ये सगळेच आरोपी असतात, म्हणून मंगलाला अजून काही सांगितलं नाही। आणि पोलिसांनी धागेदोरे शोधत असताना प्रमोदचा मावस भाऊ गोटू मिसरे ह्याच्यावर पोलिसांना संशय आला, कारण पोलिसांनी आपलं सूत्र फिरवलं होतं आणि त्यांचा मोबाईल ट्रेस केला होता मंगला मिसरेंचा, आणि ह्याचा कॉन्टॅक्ट एक संशयपद नाव समोर आला, गोटू मिसरे, आणि त्याला उचलण्यात आलं आणि तिथून ही सगळी घटना समोर आली। जाऊया थोडी फ्लॅशबॅक मध्ये। प्रमोद मिसरे आणि मंगला मिसरे यांचा सुखाचा संसार चालूच होता आणि त्याला दारूचा नाद लागला होता आणि दोघंही वीटभट्टी इथे काम करत होते। त्यांच्या इथं प्रमोदचा सक्का मावस भाऊ त्याला कधी कधी भेटायला येत होता आणि त्यांच्या संग गप्पा मारत होता। असे महिना टू महिना होत असल्यामुळं प्रमोद दारूच्या इतके नादी लागला होता, तो मंगला मिसरेची म्हणजे त्याच्या पत्नीची शारीरिक भूक शांत करू नाही शकला। आणि ह्याचाच फायदा झाला गट्टू मोरे म्हणजे गट्टू मिसरे म्हणजे मावस भावाला, कारण ह्यांच्यामध्ये मंगलामध्ये आणि गोटू मिसरेमध्ये जवळीक निर्माण होऊ लागली आणि असं करता करता त्यांचं शारीरिक संबंध बनू लागले। शारीरिक संबंध इतके बनू लागले की प्रमोद हा बाहेर गेला की हा गोटू घरी यायचा आणि त्यांचं कार्यक्रम चालू व्हायचं। असंच करता करता प्रमोदला ह्याची थोडीशी माहिती कळली। त्याला माहिती आल्याच्या नंतर त्याला थोडाफार संशय आलाच होता, कारण मंगलाचं वागणूक बदललं होतं, कारण ती तिची पहिली काळजी घेत होती, ती तिची काळजी घेत नव्हती, तसं तिच्याकडे दुरावा निर्माण झालाच होता। म्हणून प्रमोदने एक दिवस त्यांचा पाठला केला आणि त्या पाठल्यामध्ये सगळं समोर आलं। प्रमोदने याला राईट हँड पकडलं आणि आपल्या भावाला तिने 3-4 फटके तर मारले आणि त्याला हापलून दिलं। आपल्या बायकोला त्या दिवशी तिने मारलं आणि हा सगळा प्रकार तिथंच मिटवा लावला। बायकोला
वीटभट्टीच्या कामावरून त्यांनी काढून टाकलं, घरातच कायमचं बसून दिलं आणि तो फक्त कामाला जायचा आणि लगेच घरी यायचा. ह्यांच्या दोघांचं संपर्क तुटल्यामुळं, कोणाचं मंगला आणि गोटूचा संपर्क तुटल्यामुळं ह्यांच्या शरीरात आग लागली होती. जो जिसम मिल चुके थे और आग फैल चुकी थी. आता ह्यांच्या दोघांच्या शरीरात आग तर लागलीच होती, कारण बाईला गडी लागलाच होता आणि ते रेटायचा कार्यक्रम असा असतो की त्याचा एकदा नाद लागला की ते थांबू शकत नाही. सांगायची गरज तुम्हाला मला वाटत नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला असं. म्हणून मंगलाने एक प्लॅन काढला आणि गोटू बरोबर मिळून आपल्या नवराचा काटा काढायचा ठरवला. असंच प्रमोद जास्त आता दारू पित होता. पहिले तर कमीच पित होता, पण आता जास्त दारू प्यायला सुरुवात केला. याचं कारण होतं त्याच्या पत्नीचं लफडं. लफड्याच्या टेन्शननी तो आणखी दारू प्यायला लागला आणि रात्रभर जागू लागला आणि त्याला कधी कुठेही कशीही झोप यायला लागली. ह्याचाच फायदा घेऊन रात्री 18 मार्च रोजी रात्री 1:30 वाजता मंगला आणि गोटूने असा प्लॅन रचला, तुम्ही विश्वास करू शकणार. प्रशीच्या दोरीने प्रमोदच्या गळ्याला फाशी दिली आणि प्रमोद तिथंच मरण पावला आणि सकाळी असं उठून रडायचं नाटक चालू झालं. प्रमोद हा देवाच्या घरी गेल्यामुळं आपला रस्त्यातला काटा हा निघून गेलेला आहे. फक्त एकच प्रोसेस आहे, ते पूर्ण झाले की हम दोनों को कोई मिलना से कोई रोक नहीं सकता, कोई मंजिल नहीं, कोई राह नहीं, अब हमारे रास्ते एक बन चुके हैं, असं यांचा डायलॉग झाला होता. पोलिसांचा पोस्टमॉर्टम आल्यामुळं हे सगळं रद्द झालं आणि ह्या दोघांना उचलण्यात आलं आणि ह्यांच्यावर डायरेक्ट कलम ठोकण्यात आली. तेव्हा ह्यांना उचलण्यात आलं तेव्हा ह्यांनी गुन्हा कबूल करण्यात नकार दिला. पोलिसांनी चॅटिंग आणि मोबाईलचे कॉलिंग हे दावा दाखवले तेव्हा त्यांना विश्वास पण नाही बसला, कारण ते अंगुठा छाप होते अर्धे, ते पण नाही म्हणत होते. पण तरी पण ते नाही म्हणत होते. म्हणून पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवायला सुरुवात केला, म्हणजे आपल्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली, हाणायला सुरुवात केली. 3-4 फटके पडल्याच्या नंतर त्या लोकांनी आपला गुन्हा कबूल केला आणि ही सगळी घटना सांगितली. वहिनीचे दिराबरोबर अलैंगिक संबंध तर होतेच होते. त्या लैंगिक संबंधामध्ये पती अडथळा ठरत होता, म्हणून त्या पत्नीने असा घाणेरडा खेळ खेळला. ही सगळी मास्टरमाइंड ही पत्नीच होती, मंगला. शारीरिकच्या आहारामध्ये गेलेला गट्टू तिने फक्त नंदी बैलासारखं मान हलवण्याचं कार्यक्रम केलं. तिने तेच केलं जी मंगला सांगत. पण हा मूर्ख विसरला, सख्या चुलत भावाला मारून त्याला काय भेटलं? जन्म ठेपेसाठी गेलेला आहे, म्हणजे त्याला 20-25-30 वर्षाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पोलिसांचं स्टेटमेंट आलेले. मंगला देखील तेवढीच गुन्हेगार आहे. मी वारंवार सांगत आलेले, अशा जर घटना घडत असतील तर तिथंच थांबवा. हा व्हिडिओ एखादी महिला जर बघत असेल तर मी त्यांना हेच सांगेन की जर तुमच्यावर असं होत असेल तर तिथं थांबवा आणि हे सगळं क्राईम होण्यापासून थांबवा. हा व्हिडिओ इथपर्यंत होता, की पुन्हा भेटायला येईल.